मला एक आनंदी प्रतिक्रिया मिळाली की या सगळ्या जी काय आता साठमारी चाललेली आहे, कर नेमका कुठे लावला जातोय, कुठे काढला जातोय, काय कोणाला कळत नाही. आणि या सगळ्या वातावरणामध्ये शिवसेना आपल्याला दिलासा देते, आपला विचार करते, ही आनंदाची बाब आहे. अशा प्रतिक्रिया मला सर्वांकडनं SMS मधनं पण आल्या आणि विविध स्तरातून आल्या. साहजिकच आहे, मुंबईकरांना ही वचने देताना मग थोडी ठाणेकरांनी चुळबुळ केली की मुंबई जशी शिवसेनेच्या पाठीशी गेली 50 वर्ष उभी आहे, तसंच ठाणेसुद्धा. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी प्रचाराच्या फक्त 2च सभा घेतल्या होत्या, एक मुंबईत आणि दुसरी सभा ही ठाण्यात. आणि ठाण्यात सभा घेताना सुद्धा एकनाथ शिंदेना फोन करून त्यांनी सांगितलं होतं की माझं ठाणे, माझ्या ठाण्यात माझी सभा लाव. तर असे शिवसेनेचं ठाण्याबरोबरचं नातं आहे. अनेकदा अतिशय कसोटीच्या वेळेला ठाणेकर शिवसेनेच्या पाठी ठामपणाने उभे राहिलेले, त्यांच्या आशीर्वादांचं मी खरंच आशीर्वादाबद्दल उतराई होता येणं तर मला शक्य नाही, ऋणमुक्त होता येणं शक्य नाही आणि मी ते होणारही नाही. पण माझं कर्तव्य आहे की इतके वर्ष ठाणेकर जे शिवसेनेवरती प्रेम करतात त्या ठाणेकरांसाठी सुद्धा आमचा पूर्ण वचननामा लवकरच जाहीर होईल, प्रकाशित होईल. पण तत्पूर्वी जसं मुंबईकरांना मी एक वचन दिलेलं आहे, तेच वचन मी ठाणेकरांना देतो आहे की 500 फुटापर्यंत जे ठाणेकर आपल्या घरात राहत आहेत त्या संपूर्ण ठाणेकरांना शिवसेना त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महापालिकेत सत्तारूढ झाल्यानंतर मालमत्ता करातून मुक्त करेल. 700 फुटापर्यंत ज्या ठाणेकरांचं घर आहे त्यांना करामध्ये, मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाईल. आणि 700 फुटावरील घरामध्ये जे ठाणेकर राहत आहेत त्यांना देखील जर का त्यांनी काही विशेष प्रकल्प त्यांच्या सोसायट्यांमध्ये किंबहुना इमारतीमध्ये लावले तर त्यांना देखील आम्ही करामध्ये सवलत देऊ. आणि हीच योजना आम्ही उल्हासनगरमध्ये सुद्धा लावू. उल्हासनगरवासियांना सुद्धा मी वचन देतोय की उल्हासनगरमध्ये यावेळेला तुमच्या आशीर्वादाने शिवसेना महापालिकेत सत्तेवर येणार आहे. आणि तिथे सुद्धा सत्तेवरती आल्यानंतर उल्हासनगरमधले जे माझे सगळे नागरिक आहेत त्यांनाही मी वचन देतो की तुम्हाला देखील जसं मी मुंबई आणि ठाणेकरांना 500 फुटाच्या घरात जे राहतात त्यांना मालमत्ता करमुक्त करणार, तसं तुम्हाला देखील करणार आहे. 700 फुटापर्यंत राहतात त्यांनाही सवलत देणार आहे आणि त्याच्या वचनानं सुद्धा ती सवलत देणार आहे. मुंबईकरांना जसं शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच ही योजना जाहीर केली, तशीच ही ठाणेकरांना सुद्धा लागू होईल, त्यांना सुद्धा ही योजना लागू होईल. त्याचबरोबरीने ठाण्यामध्ये विशेष म्हणजे की इतर सगळ्या सोयीसुविधा आपण देत असतो. रस्त्यांच्या सुविधा असतील, इतर काही सुविधा असतील, पाण्याची सुविधा असेल. कालच वृत्तपत्रामध्ये मी एक बातमी वाचली की पाण्याची व्यवस्था जर का वेळेत केली गेली नाही तर ठाणे जिल्हा हा मराठवाड्यातल्या सगळ्या भूभागासारखा हा विराण होईल. पाण्याचं संकट हे भीषण संकट असतं, कारण तंत्रज्ञान किती जरी पुढारलं गेलं असलं तरी देखील पाणी आपण अजून बनवू शकत नाही. मग पाणी साठवणं आणि मग दुसरीकडनं पाणी आणणं आणि पावसाचं पाणी हे मोठ्या प्रमाणात साठवल्यानंतर त्याचा पूर्ण नियोजनबद्ध तो वाटप करणं हे मोठं एक आव्हान असतं. आज मी ठाणेकरांना आणखीन एक वचन देतोय की तुमच्या आशीर्वादाने ठाण्यामध्ये आमची सत्ता आल्यानंतर ठाणे महापालिका ठाणेकरांसाठी जसं मुंबईकरांसाठी गेल्या 5 वर्षात आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशय हे मध्य वैतरणाला जे धरण बांधलं हे संपूर्णपणे मुंबई महापालिकेने बांधलेलं धरण आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सगळ्यात जलद गतीने बांधलं जाणाऱ्या प्रकल्पामध्ये हे धरण 9वं धरण आहे. एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की प्रत्यक्षात ह्या धरणाचं काम 3.5 वर्षात झालं, पण केंद्राकडनं त्याला संमती मिळायला तब्बल 10 वर्षे लागली होती. तसंच ठाणेकरांसाठी जे धरण बांधायचं आहे त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या परवानग्यासुद्धा त्यांनी ज्या काही बाकी असलेलं ताबडतोब द्याव्यात की जेणेकरून लवकरात लवकर ठाणेकरांसाठी शिवसेना स्वतःचं हक्काचं पाण्याचं धरण बांधेल.
पाण्याची सोय करताना रोजच्या आयुष्याचा एक प्रश्न असतो की आपल्या कुटुंबियांसमवेत जायचं कुठे. आजी आजोबा असतात, आई वडील असतात, त्यांच्याबरोबर त्यांची नातवंड असतात, मुलं असतात आणि इतरही जे कॉलेजमधले युवक आणि युवती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिवसभरात जायचं कुठे, सुट्टी आहे, घालवायची कुठे. तर त्यांच्यासाठी ठाण्यामध्ये आम्ही मोठं सेंट्रल मैदान करणार आहोत. मैदान आहे सेंट्रल पार्क करणार आहोत आणि या सेंट्रल पार्कबद्दल एकनाथजी तुम्ही माहिती द्या पूर्णपणे. हे कसं असेल, कुठे असेल. अरे चेहरा लपला तरी चालेल, माझा चेहरा हा विकासाचा चेहरा आहे. याची माहिती एकनाथजी तुम्ही मला वाटतं थोडक्यात सांगा, हे कुठे असेल आणि काय काय असेल. सेंट्रल पार्क जे आहे ते झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.